नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सिंह या प्राण्याबद्दल कोणता शब्द योग्य नाही? योग्य नाही असं विचारलेलं आहे. पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे राजश्री. राजश्री आणि सिंह या शब्दाचा कुठलाही काही संबंध नाही. दुसरा पर्याय पहा, वनराज. वनराज म्हणजे सिंह, बरोबर आहे. तिसरा पर्याय मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे सिंह, बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे केसरी. केसरी म्हणजे काय? सिंह. म्हणजे वनराज, मृगेंद्र, केसरी हे तीनही शब्द सिंह या शब्दाला समानार्थी आहेत. राजश्री या शब्दाचा काहीही संबंध नाही, म्हणून योग्य उत्तर आहे राजश्री. ओके. पुढील प्रश्न पहा. पीर पंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे. पीर पंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर लघु हिमालय. लक्षात ठेवा, लघु हिमालय. पुढचा प्रश्न, लंकाधिपती या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. लंकाधिपती, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लंका अधिक अधिपती. लंका अधिक अधिपती. पुढील प्रश्न पहा. हे माझे घर आहे. हे माझे घर आहे या वाक्यातील माझे या शब्दाची विभक्ती ओळखा. पर्याय पहा, द्वितीया, षष्ठी, पंचमी, तृतीया. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जर चा, ची, चे किंवा झा, झी, झे हे प्रत्यय असेल तर कोणती विभक्ती असते? तर लक्षात ठेवायचं आहे, षष्ठी विभक्ती असते. या ठिकाणी माझे झे प्रत्यय आहे, म्हणून योग्य उत्तर आहे षष्ठी विभक्ती. लक्षात ठेवायचं आहे. चाचीचे, झाजीझे जर प्रत्यय असेल तर षष्ठी विभक्ती. पुढील प्रश्न पहा. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. कोणतं चिन्ह? संयोग चिन्ह. पुढचा प्रश्न पहा. नवीन मतांचा पुरस्कार करणारा याला आपण काय म्हणतो? तर नवमतवादी. नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी. पुढचा प्रश्न, सारे पोपट उडाले प्रयोग ओळखा. सारे पोपट उडाले. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग यामध्ये सर्वात महत्वाचं काय ओळखता पाहिजे? कर्ता. जर कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष जर बदललं आणि क्रियापद बदललं तर कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग असतो. आता या वाक्यामध्ये सारे पोपट उडाले या वाक्यात क्रियापद काय आहे? उडाले आहे. काय आहे? उडाले. या वाक्यामध्ये कर्ता काय आहे? तर पोपट आहे. पोपट काय आहे? कर्ता आहे. मग आपण काय म्हणतो? पोपट, तो पोपट असं म्हणतो, बरोबर? मग आता या ठिकाणी पहा, सारे पोपट उडाले. आता या ठिकाणी आपण जर म्हटलं ते उडाले, काय म्हटलं? ते उडाले. तेच्या ठिकाणी आपण तो केलं, तो उडाला. काय म्हटलं? तो उडाला. म्हणजे पुरुष बदलला, क्रियापद बदललं. म्हणजे उडालेचं काय झालं? उडाला झालं. ते उडाले, तो उडाला, ती उडाली. म्हणजे जो काही कर्ता आहे त्या कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष बदलल्यानंतर क्रियापद बदलतंय. म्हणजे कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. कोणता आहे? कर्तरी. या ठिकाणी काय करायचं आहे? तिसरा पर्याय कर्मणी आहे, तो खोडायचा. चौथा पर्याय भावे आहे, तो खोडायचा. कारण आपल्याला हे माहिती झालं की हा जो काही प्रयोग आहे हा कर्तरी आहे. आता या वाक्यामध्ये कुठेही कर्म नाहीये. कर्म नाही म्हणजेच काय? अकर्मक कर्तरी प्रयोग. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अकर्मक कर्तरी. लक्षात ठेवा, सारे पोपट उडाले, ते उडाले, तो उडाला, ती उडाली. बदललं की नाही? म्हणून कर्तरी. कोणता कर्तरी? अकर्मक कर्तरी, कारण यामध्ये कर्म नाही. पुढचा प्रश्न पहा. प्रसिद्ध भीमरूपी महारुद्र हे मारुती स्त्रोत कोणी रचले? कोणी रचले? तर समर्थ रामदास. भीमरूपी महारुद्र हे मारुती स्त्रोत
समर्थ रामदास यांनी रचले. पुढचा प्रश्न, दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला शब्द ओळखा. पहिला पर्याय आहे रिपू. रिपू म्हणजे दुश्मन, बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे वैरी. वैरी म्हणजे दुश्मन, बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे कलह. विद्यार्थी मित्रांनो, कलह म्हणजे काय? कलह म्हणजे भांडण, याचा काही संबंध नाही. चौथा पर्याय आहे शत्रू. शत्रू म्हणजे दुश्मन, बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलह. ओके. रिपू, वैरी आणि शत्रू हे तीनही शब्द दुश्मन या शब्दाला समानार्थी आहे. कलह हा शब्द समानार्थी नाही. नटरंग ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? कोणाची आहे नटरंग? तर आनंद यादव यांची कादंबरी आहे नटरंग. पुढचा प्रश्न पहा. कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. योग्य संधी विग्रह. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, कवी अधिक ईश्वर. कवी अधिक ईश्वर. पुढचा प्रश्न पहा. कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. कित्येक काय उत्तर असणार आहे? तर किती अधिक एक, बरोबर कित्येक. किती अधिक एक. पुढचा प्रश्न पहा. समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. समानार्थी. पहिला पर्याय पहा, ऱ्हस्व दीर्घ. विद्यार्थी मित्रांनो, ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. हर्ष खेद विरुद्धार्थी आहे. स्वर्ग नरक विरुद्धार्थी आहे. होडी नौका समानार्थी आहे. आपल्याला विचारलं काय? समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे होडी नौका. ओके. पुढचा प्रश्न पहा. सुरेशने गाणी गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, गायलेले असेल हा भविष्यकाळ आहे. सर्व पर्याय भविष्यकाळ आहे. तो कोणता भविष्यकाळ आहे? सुरेशने गाणे गायलेले असेल. गायलेले म्हणजे तर क्रिया काय? पूर्ण आहे. गायलेले असेल म्हणून योग्य उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. सुरेशने गाणे गायलेले असेल म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही ते ओळखा. आता पहा. पहिला पर्याय आहे शाप वर. दोन्ही विरुद्धार्थी आहे, बरोबर आहे. वारा वात याचा काही संबंध नाही. विधायक विध्वंसक विरुद्धार्थी आहे. राजमार्ग आडमार्ग विरुद्धार्थी आहे. आपल्याला विचारलं काय? विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. बाकी तीनही पर्याय एकमेकाच्या विरुद्धार्थी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.